हॅलो असा 2 षटकाची मॅच आजच्या दिवसातील अंतिम सामना जो मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय लिमनेवाडी आणि त्याला फाईट करेल टीम सुरेश 11 पोसरी. दोन्ही दिग्गज संघ एकमेकांविरोधात आज पहिल्यांदा या शिलारवाडीच्या आयोजनामध्ये खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही संघ भरपूर चांगले आहेत. अगदी शेवटची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते लिमनेवाडी आणि त्याला फाईट करते टीम सुरेश 11 पोसरी. असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये जो मात्र रंगताना पाहायला मिळेल. 2 षटकाची मॅच असेल याकडे देखील लक्ष असू द्या. आणि पॉवर प्ले नसेल पंच. 2 षटकाची मॅच आहे. गोलंदाजी ट्रॅक पर आलाय. पहिला गोलंदाज हरीश. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि सुनीलला तुम्ही पाहू शकाल. दोन्ही दर्जेदार खेळाडू आहे. सुनीलची बॅटिंग देखील आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिली आणि यावेळेस आकाशची बॅटिंग पाहायला मिळेल का. असे भरपूर सारे पडलेले प्रश्न लिमनेवाडी गावाला आज कुठपर्यंत घेऊन जातील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. ह्या मॅच मध्ये आपलं अस्तित्व कायम टिकवायचं असेल तर बॅटिंग भरपूर चांगली करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आकाश, नॉन स्ट्राईक एंडला सुनील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळत असताना हर्षला तुम्ही पाहू शकाल. एक दमदार खेळाडू आहे. सातत्याने मॅच देखील दमदार होईल यात शंका नाही आहे. हर्ष गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. बॉलिंग मार्कवर जबरदस्त गोलंदाज आहे. पहिला षटक हाताळत असताना हर्ष. स्ट्रायकिंग एंडला आकाश. फुलटॉच बॉल, फटका दर्जेदार आहे. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. घेतली जाईल एक सिंगल धाव. इथे चुकी करणार नाहीये फलंदाज आकाश आणि सुनीलला तुम्ही पाहू शकाल. मागच्या मॅच मध्ये सुनीलने बॅटिंग भरपूर चांगली केले आणि या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली करावी लागेल कारण एक धाब्याने श्री गणेशा केलाय टीम लिमनेवाडी संघाचा 1 या धावसंख्येने. सेकंड बॉल यावेळेस पाहायला मिळेल. हो यावेळेस मात्र जर पाहिला तर जबरदस्त बॉल हाताळला होता. हा बॉल डॉट आलाय. जणू काय 2 षटकाची मॅच आहे. 2 षटकामध्ये 20 धाबा जरी आल्या तरी मॅच भरपूर चांगली होईल यात शंका नाहीये कारण एक तर बनले. आता 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 4 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडला सुनील हा बॅटर पाहायला मिळतो. अगदी चांगला खेळाडू आहे. शॉर्ट बॉल, फटका यावेळेस फसला. बॉल हवेत आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक. पकडली जाईल झेल आणि नो बॉल. आणि तिथे घडते काय मैदानाच्या आतमध्ये फेकी चुकीची परंतु बॅट्समनला सुनीलला जीवदान दिलं जातं. यस जबरदस्त पंचगिरी आपण बघतोय. पंचांच्या भूमिकेत सुरेशला तुम्ही पाहू शकाल. लेग स्क्वेअरचे पंच हरी दोरी असं पंच या मॅचला खरं तर लाभले गेलेत. नो बॉल आला आणि या बॉलवर 3 धाबा जो मात्र पाहायला मिळाला. म्हणजेच येणारा बॉल फ्री हिट असेल. फलकावर धाबा लागले गेले 4 धाबा. या फ्री हिटच्या बॉलवर षटकार चौकार येईल का कारण अगदी खेळाडू फ्री मध्ये खेळतोय. हा बॉल हो फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं जाईल की काय परंतु जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. त्यानंतर 2 धाबा सुनीलच्या बॅट मध्ये आपण पाहिल्या. खरं तर जर षटकार आला असता तर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली असती परंतु 2 धाबेने फलक फ्लाय होईल. जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावर. जबरदस्त मॅच आपण बघतोय. शेवटची मॅच 2 षटकाची मॅच. यावेळेस कमबॅक करावा लागेल हर्ष या गोलंदाजाला. 6 बनलेत. अजूनही उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणजेच त्या बॉलवर धाबा पाहायला मिळतील. एखादा षटकार एखादा चौकार मॅच मध्ये भरपूर काय सांगून जाईल. बॉल हवे ते 2 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतात. इथे पकडले सोडली जाईल झेल. जमिनीला दान केली जाते आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जर बॅकअप मिळाला नसता तर नक्कीच इथे चौकार पाहायला मिळाला असता परंतु 2 धाबा सहजगत्या कंप्लीट करत असताना सुनील आणि त्याच्या साथीला आकाशला आपण या ठिकाणी बघतोय.
मंजिल तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होते हैं, हौसलों से कुछ नहीं होता, पंखों से उडान होते. या मॅच दरम्यान तुम्हाला धाबा जमवाव्या लागतील. या मॅचमध्ये आपले अस्तित्व कायम टिकवायचं असेल तर बॅटिंग देखील तितकी महत्त्वाची करावी लागेल. परंतु संघर्ष चालू आहे दोन्ही टीमचा. जर पाहिलं तर सुरेश 11 पोसरी टीम एका साईडला जबरदस्त फिल्डिंग करते, परंतु दुसऱ्या साईडला देखील जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना टीम लिमनेवाडीला आपण बघतो. हो यावेळेस मात्र बॉल भरपूर बाहेर पाहायला मिळाला, म्हणजे वाईड बॉलची सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे खराब चेंडू एक एक्स्ट्राची धाव जी मात्र धाव फलकावर जोडली जाईल. धाव फलक जाण पोहोचेल 9 या आकड्यावर. पहिलं षटक अद्यापही मार्गस्थ आहे. हा षटक भरपूर लांबवला गेलाय, परंतु बॅटिंग मधून एखादा षटकार चौका राहील का. फुलटॉच बॉल, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. एक तर बनले आणि दुसरीचा प्रयत्न नाहीये. सुनील स्ट्रायकिंग एंडला होता, जरूर त्याच्या बॅटमधनं धावा येतात. 10 धावा बनलेत. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे, म्हणून स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल आकाश हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना यावेळेस आकाशला पाहू शकाल. आज लिमनेवाडी गावामध्ये जर ही ट्रॉफी न्यायची असेल तर फलंदाजी करावी लागेल की सुरेश 11 पोसरी टीम ट्रॉफीसाठी नक्कीच या ठिकाणी लढत देईल. हो ऑन साईडला जबरदस्त हिट करण्याचा प्रयत्न, परंतु षटक संपलाय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत असताना धाव फलकावर धावा लागले गेलेत. 10 धावा म्हणजे 10ची सरासरी ठेवली गेले. म्हणजे जबरदस्त बॅटर पाहायला मिळेल यात शंका नाहीये. एखादा षटकार एखादा चौकार या मॅच मध्ये सर्व काही सांगून जाऊ शकतो, परंतु ते प्रयत्न देखील करावे लागेल. दोन्ही टीम जबरदस्त आहे, एकमेकांच्या विरोधात पहिल्यांदाच मॅच खेळत असताना याच विभागातील एक चांगली टीम अर्थात लिमनेवाडी टीमला पाहू शकाल. तर दुसऱ्या साईडला सुरेश 11 पोसरी रसायनी विभागातून बिलॉंग करत असताना आज शिलारवाडीच्या या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज झाले. जय श्रीराम चषक शिलारवाडी आयोजित भव्य दिव्य नाटची रजनी शृंखला जी मात्र तुम्ही पाहतात. धाव फलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावर. आता उर्वरित 6 बॉल शिल्लक आहेत, म्हणजेच या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 धावा आल्या तर मात्र मॅच जबरदस्त पाहायला मिळेल. 10 तर बनलेत, अजून 10 आल्या किंवा 15 आल्या तर चांगला स्कोर खरं तर उभा करू शकतात. टीम लिमनेवाडीचे आज नशीब आहेत की टीम पोसरी सुरेश 11 पोसरी या टीमचे नशीब आहेत. कोणता संघ या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव आजमावेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. जाऊया मॅचकडे जिथं संघर्ष दोन्ही टीमचा आपण बघतोय. यावेळेस असं म्हणतात ना की संघर्ष केल्याशिवाय माघार नाही, कारण संघर्ष आमच्या रक्तात आहे. आणि इथे पहिला बॉल डॉट. सुनील स्ट्रायकिंग एंडवर, सुनीलला तुम्ही पाहू शकाल. पहिला बॉल आलाय डॉट. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनिशला पाहू शकाल. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे 5 बॉलमध्ये धावा बडवाव्या लागतील. एका साईडला तुम्ही लिमनेवाडी टीमला पाहता, जबरदस्त टीम आहे. बॅटिंग देखील तितकीच जबरदस्त पाहायला मिळेल का, असे भरपूर प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतील. ऑन यावेळेस मात्र फायनल क्षेत्रामध्ये एक तर बनले, 2 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावणार. क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवलाय जरूर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावर. 12 धावा, एखादा षटकार एखादा चौकार जर का आला ना तर धावा बनवू शकतात, परंतु ते प्रयत्न देखील करावे लागतील. मॅच मध्ये जबरदस्त असं म्हणतात ना की दिवानाही वाद बदलते. हो जबरदस्त वेग आपण बघतोय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. व्हेरिएशन आणि व्हेरिएशन आपण पाहतोय, प्रत्येक बॉलवर व्हेरिएशन पाहतोय. गती परिवर्तन केला जातो. 3 बॉलचा खेळ संपलाय, अद्याप उर्वरित 3 बॉल शिल्लक आहेत. या गोलंदाजाने फक्त खर्च केल्यात ते मात्र 2 धावा. आता इथून मी तर म्हणेन उर्वरित 3 बॉल शिल्लक आहेत. 12 धावा स्कोरबोर्डवर आपण बघतोय. एखादा चौकार एखादा षटकार या मॅच मध्ये धावा जमवू शकतो, परंतु ते प्रयत्न करावे लागतील. समोर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहायला मिळेल सुनील, तर नॉन स्ट्राइक एंडला आकाश. असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. यावेळेस घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजाने केले चुकी. बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान, वाईड बॉल +4 5 धावा.
ज्या मात्र नशिबाचा चौकार मिळतोय लिमनेवाडी टीमला. या 5 धावा कुठेतरी पोसरी टीमला जड जाऊ शकतात, कारण 5 धाबेने धावफलक तब्बल जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावर. धावा होत्या कुठे, धावा आल्या कुठे. खरं तर हा बॉल थोडासा शांत गतीने टाकला असता तर नक्कीच या ठिकाणी चांगला षटक पाहायला मिळाला असता, परंतु 5 आल्या. धावफलक जो वेगाने वाढल्या जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावर. आता उर्वरित 3 काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला पुण्याच्या पाहायला मिळेल सुनील, ज्याच्याकडे क्षमता आहे षटकार चौकार टोकण्याची, परंतु पुन्हा एकदा त्या ठिकाणी काय घडणार. यस, फलंदाज होईल सेफ आहे. यस, विकेट आणि वाईड बॉल, म्हणजेच एक एक्स्ट्राची धाव धाव फलकावर जोडली जाईल. वाईट चेंडू जेवढे फेकाल तेवढा प्रेशर तुमच्यावर नक्कीच नेक्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. 3 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. उर्वरित या षटकाचा विचार केला ना तर थोडासा खराब जरूर राहिला, परंतु पहिले 3 बॉल जबरदस्त पाहायला मिळाले. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजितला तुम्ही पाहू शकाल. अजित साठी खरे तर बॅटिंग करावी लागेल अजितला देखील, कारण 3 बॉलचा खेळ अद्यापही बाकी आहे. स्ट्रायकिंग एंडला सलामीचा फलंदाज अर्थात आकाश स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. हो, यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेटचा फटका डेंजर झोन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त फिल्डिंग करत असताना एक धाव आणि दुसरीचा प्रयत्न, आणि इथे पाहता पाहता विकेटचं पतन, फलंदाज बाद. पोहोचलाय 19 या आकड्यावर. 19 धावा आपण बघतोय स्कोर बोर्डवर. युवराज आता जातोय. यावेळेस देखील वाईड बॉल ची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. या गोलंदाजाने ना कमाल केले, अक्षरशः वाईडचा वर्षाव केलाय, म्हणजेच एक्स्ट्राची धाव धाव फलकावर जोडली जाईल आणि धाव फलक जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावर. असं वाटलं होतं की थोडी कमी धावा होतील की काय, परंतु जी गोलंदाजाची एक चुकी, वाईड बॉल आणि तदनंतर 4 धावा, अशा 5 धावा टोटल आपण पाहिल्या आणि धाव फलक जाऊन पोहोचला 20 या आकड्यावर. आता युवराज आहे ऑन स्ट्राईकला पाहायला मिळेल. युवराज देखील चांगला फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून एखादा हिट पाहायला मिळेल का. हो, बॅटची कडा तर लागले. फायनल क्षेत्रामध्ये एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल का, आणि यस, विकेटचं पतन, फलंदाज होईल बाद. अर्थात इथे एस चेक केला जाईल. यस, क्रॉसिंग झालेला नाहीये, म्हणजे फलंदाज इथे बाद होईल. जर फलंदाज आकाश मागे बघितला नसता तर नक्कीच क्रॉस झाला असता, परंतु मागे बघत राहिला आणि तिथून थोडासा बाकफुटवर जरूर पाहायला मिळाला. धाव फलकावर धावा लागले गेलेत 21 धावा. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. वाईट येईल की षटकार येईल की चौकार येईल
भरपूर सारे प्रश्न पडल्यात यानंतर धाव येणं अपेक्षित आहे. हो हो, जबरदस्त स्ट्रोक फलंदाजाच्या बॅट मधून थर्डमॅन गल्ली पॉइंट मधून चेंडू फरार. 4 धावां करता येतोय. संघर्ष करणारा ठोकलाय चौकार. धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावर. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 26 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. मॅच जिंकून दाखव समीर आणि त्याच्या साथीला तुम्हाला पाहायला मिळेल प्रशांत. ही जोडी सुरेश 11 पोसरी टीम कडून सातत्याने पाहायला मिळते. 12 बॉल आणि बनवायचे त्या मात्र जिंकण्यासाठी 26 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये वाईट भरपूर पाहायला मिळाले आणि 16 धावा खर्च केल्या. 15 धावा खर्च केल्या होत्या म्हणजे 25 बनले. 26 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज सुनील, संघाचा सरसेनापती. गोलंदाजी ट्रॅकवर संघाचा कर्णधार अर्थात सुनील गोलंदाजी ट्रॅकवर. 12 बॉल 26 ची गरज आहे. पहिला बॉल सुनील, स्ट्रायकिंग एंडला समीर. पहिला बॉल जबरदस्त राहिलाय. सुनील या गोलंदाजाचा पहिला बॉल आलाय डॉट. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. सुनीलला पाहू शकाल. संघाचा सरसेनापती म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि आज सुनीलची दमदार गोलंदाजी. पहिला बॉल डॉट. सेकंड बॉल फलंदाज समीर साडी. हो, एक वाईट बॉल तुम्हाला प्रेशर निर्माण करू शकतो. येतोय वाईट बॉल म्हणजे श्री गणेश केला जातो 1 या धावसंख्येने. सुरेश 11 पोसरी टीमचा देखील आपण धावा पाहिल्या. वाईटने भरपूर पाहायला मिळाला. त्यानंतर इथे देखील एक वाईट बॉल जरूर आला. दुसऱ्या बॉलवर विकेटचे पतन होईल का? बॉल हवे ते क्षेत्ररक्षक बॉल खाली. बॉर्डर कॅच पकडली जाईल. संपवलाय तो मात्र समीर या फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन, फलंदाज बाद.
पाहू शकाल खरं तर समीरला थांबणं फार महत्वाचं होतं. थोडीशी घाई जरूर झाली आणि तदनंतर विकेट. पहिला बॉल फाईट, दुसरा बॉल डॉट आणि जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉलची संगता, थोडासा खराब चेंडू पाहायला मिळाला आणि 2 धावा. पहिला बॉल जरूर डॉट आला, तदनंतर वाईट, तदनंतर विकेट, तदनंतर वाईट, असे 4 चेंडूचा अद्याप खेळ झाला असता. परंतु 2 वाईट बॉल म्हणजेच पोसरी टीम साठी खरं तर परभणी. हो हो, यावेळेस देखील बॉल हवे ते क्षेत्ररक्षक, बॉल खाली पकडली जाईल का झेल. इथे धरतीला दान केलं झेलला. खरं तर पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण सातत्याने म्हटलं जातं. परंतु तुम्हाला जिद्दीचे प्रयत्न करावे लागतील मॅच जिंकण्यासाठी. सुरेश 11 पोसरी टीमला हे नक्कीच पाहायला मिळेल. कारण संघर्ष तर प्रत्येक जण करतो आणि स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला प्रशांतला आपण पाहतोय, त्याला स्ट्राईकवर कुठेतरी आणण्याचं काम करावं लागेल. इथे मी तर म्हणेन हा देखील डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी सुनील, संघाचा सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये दादागिरी दाखवत असताना गोलंदाज सुनीलला पाहू शकाल. आज सुरेश 11 पोसरी टीमला खरं तर संघर्ष चालू आहे आणि त्या संघर्षाचा मी तर म्हणेन चुकी कुठे झाली तर वाईट बॉल आणि तिथे 5 धावा खर्च केला. तिथून जो बॉल गोलंदाजाचा होप्स होता ना तो कुठेतरी कमी पडला आणि तदनंतर चांगला यावेळेस बॉल रिलीज केला होता. थोडीशी हाईट जरूर पाहायला मिळाली. तदनंतर एकच धाव घेतली जाईल. आता स्ट्राईकवर आणलं जाते तो मात्र प्रशांतला. प्रशांतला आपण बघतो आणि यावेळेस जर विचार केला ना की प्रशांतचा पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त इनिंग साकारली होती प्रशांत या फलंदाजाने. परंतु मॅच संकटामध्ये, त्या संकटामधून सावरावी लागेल, मॅच मध्ये संकटामधून काढावी लागेल, तर फटकेबाजी देखील करावी लागेल. परंतु वड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले ती मात्र 5 या धावसंख्येवर. आता येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायचेत मॅच जिंकण्यासाठी 21. 6 बॉल 21 चं समीकरण, इक्वेशन जर पाहिलं तर थोडासा कठीण जरूर आहे. परंतु ती क्षमता प्रशांतकडे, प्रत्येक बॉलवर षटकार चौकार मारण्याची क्षमता प्रशांतकडे आहे आणि बॅटर सुरेशकडे देखील पाहायला मिळेल. परंतु समीरने जी चुकी केली असेल विकेट जाण्याची ती मात्र थोडीशी त्यांना जरूर सतावेल यात शंका नाहीये. आणि जो वाईड गेलेला बॉल खरं तर 5 धावा त्या आल्या आणि म्हणजे कुठेतरी थोडीशी चुकी जरूर झाली. गोलंदाजी ट्रॅकवर आकाश, यस बॅटची टॉपेज, इथे झेल ड्रॉप केली जाते मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं की ही सहज झेल टिपू शकता, परंतु असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये तुम्हाला जर वरचढ ठरायचं असेल तर तुम्हाला समोरच्या टीम विरोधात जिद्दीने प्रयत्न करावे लागतील आणि ते करत असताना टीम लिमणेवाडीला आपण बघतो यावेळेस सुरेश 11 पोसरी टीम खरं तर कमबॅक करेल का, कारण स्ट्राईकवर आलाय तो फलंदाज प्रशांत. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. यावेळेस नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल होता, त्यावर हुक करण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु वेग आणि वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. आता उर्वरित 4 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायचे 20. मॅच अजूनही ऑन आहे. या बॉलवर मॅच समजेल, म्हणजे 4 बॉल 20 ची गरज आहे. समोर स्ट्रायकिंग एंडला प्रशांत, हो आडवा बाटे फटका सजवलाय त्या ठिकाणी, अलॉंग द कार्पेटचा फटका एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न होईल का, आणि यस त्या ठिकाणी घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन, फलंदाज फेल. आता इथून मॅच मध्ये कमबॅक करू शकेल एखादा वाईड बॉल या मॅच मध्ये सर्व काय सांगून जाईल. म्हणजे आता उर्वरित 3 बॉल शिल्लक आहेत, 19 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. एखादा वाईड बॉल जर आला तर मग मॅच ऑन राहील. 3 बॉल मध्ये 3 षटकार येऊ शकतात, घडू शकतं, हे सुद्धा होऊ शकतो. परंतु जो तुम्हाला प्रयत्न करायचा आहे तो मात्र करावा लागेल. शेवटच्या मोमेंटला भरपूर होप्स गेला तो मात्र गोलंदाजी करत असताना सुरेश 11 पोसरी टीमचा येणारे 3 बॉल 19 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. म्हणजे जरी काही 3 षटकार गेले तरी देखील मॅच जिंकू शकत नाहीये, परंतु वाईड बॉल नो बॉल एखादा मॅच मध्ये शिरकाव करू शकतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशनला तुम्ही पाहू शकाल.
अगदी चांगला खेळाडू आहे रोशन देखील, परंतु क्षमता आहे मॅच संपवण्याची या बॉलवर. आणि इथे मी तर म्हणेन चांगला बॉल या ठिकाणी रिलीज केला आणि अगदी बॅट तर जरूर ओपन करायची होती आणि नक्कीच डॉट डिलिव्हरी आता सामन्यामध्ये फक्त आणि फक्त उरले ती मात्र औपचारिकता. येणारे 2 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. एखादा नो बॉल आला, षटकार आला तर मॅच बनू शकते, परंतु काय घडणार शेवटच्या मोमेंटला. इथे फटका जबरदस्त आहे परंतु वेळ निघून गेले. आलाय षटकार, 6 धावा. बिग ब्लास्ट षटकार पाहिला फलंदाजाच्या बॅटमधनं, परंतु वेळ निघून गेले आणि इथे आता उर्वरित फक्त 1 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. मॅच जिंकण्यासाठी कोणता संघ जल्लोष करेल? 100% खरं तर सामना लिमनेवाडी टीम कडे झुकलाय. म्हणजे 1 बॉल 13 ची गरज. या मॅच मध्ये या ट्रॉफीवर विजय संपादित केला जाईल का? बॅक टू बॅक दुसरा ठोकलाय इथे षटकार आणि इथे मॅच फिनिश झाले. अगदी मी तर म्हणेन 6 धाब्याने मॅच समाप्त, 7 धाब्याने मॅच हरले आणि अगदी चांगली मॅच पाहायला मिळाली. ती मात्र इथे लिमनेवाडी संघ विजय होतोय. हार्ड लक आणि हार्ड अँड टफ लक मी तर म्हणेन सुरेश इलेव्हन पोसरी संघ. आणि इथे या मॅच मध्ये शिरकाव करत असताना पहिल्या दिवसामध्ये सुपर 5 मध्ये दणदणीत प्रवेश करत असताना टीम लिमनेवाडीला आपण या ठिकाणी बघतोय. हार्ड वेल प्लेड टीम लिमनेवाडी आणि विश ऑल द बेस्ट टीम लिमनेवाडी. दोन्ही टीमला भरपूर देऊया शुभेच्छा आणि इथून आजचा दिवस समाप्त झाला असं जाहीर करतो.